नाशिक शहराच्या आनंदवली परिसरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये संत कबीरनगर ते आनंदवली लिंक रोड दरम्यान दलित सुधार वस्ती योजनेअंतर्गत आमदार निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर होऊन ते ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे। परंतु हे काम कोणतीही खबरदारी न घेता घाईघाईने निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप मनसे रस्ता आस्थापना विभागाचे पदाधिकारी विजय अहिरे यांनी घटनास्थळी जाऊन केला आहे। त्याबाबत त्यांनी सांगितले की या रस्त्याचे काम गेल्या 2 दिवसांपूर्वी काही ठिकाणी झाले आहे, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना न करता दिशादर्शक फलक न लावता 2च दिवस बांधकामाला झाले असून त्यावरून सर्रासपणे वाहने जाऊन तो पूर्णपणे खराब झाला आहे। तसेच ज्या जागी रस्त्यावर येणारा मार्ग आहे त्या जागी बांधकाम विभागाकडून कुठलेही दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी संकटांचा सामना करावा लागतो आहे। दिनांक 29 जानेवारी रोजी रात्री 3 ते 4 वाहने हे खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे देखील समोर आले आहे। मनसे पदाधिकारी विजय अहिरे यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असून देखील त्या ठिकाणी सर्रासपणे निकृष्ट दर्जाचे काम चालू होते। त्याची कल्पना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली, तरी देखील विभागामार्फत कोणत्याही उपाययोजना न करता सर्रासपणे निकृष्ट दर्जाचे काम आज देखील चालू आहे। म्हणून ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर नक्की वरदहस्त कोणाचा हा देखील मोठा गहन प्रश्न निर्माण होतो। तात्काळ केलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण उखडून नव्याने त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा रस्ता करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा विजय अहिरे यांनी दिला आहे। या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी घेतलेला खास आढावा बघूया सविस्तर। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेच्या जनतेपर्यंत। आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 8 नाशिक शहराच्या या ठिकाणी दलित वस्ती रस्ता सुधार अंतर्गत या ठिकाणी आमदार निधीतून रस्त्याचं काम मंजूर झाले होतं, परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज या आपण रस्त्यावर उभा आहोत। आज सिमेंट काँक्रीटने केलेला 2 ते 3 दिवसापूर्वी हे काम आपण बघू शकतो। या कामासंदर्भात मनसेचे विजय अहिरे यांनी आक्रमक पवित्रा घेत या कामाची पोलखोल केली होती आणि एक प्रकारे त्यांच्या म्हणण्यानुसार निकृष्ट दर्जाचं काम होतं असं देखील त्यांनी संबोधलं होतं आणि त्याची पडताळणी या ठिकाणी आपण करण्यासाठी आलेलो आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी एक पॉइंट दिसतो आहे आणि या ठिकाणी जेव्हा रस्त्याचं काम सुरू करायच्या पहिले या ठिकाणी वाहनधारकांना इंटिमेशन देणं गरजेचं आहे, परंतु अशा पद्धतीचे फलक या ठिकाणी दिसत नाही, म्हणून या ठिकाणी जी खोदाई करून ठेवलेली आहे ती पूर्णपणे या ठिकाणी खड्डे वगैरे पडलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर वाहनांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे। आता दुचाकी धारक या ठिकाणाहून प्रवास करतायत, शालेय वाहन प्रवास करतायत, परंतु कुठल्याही प्रकारची इंटिमेशन या ठिकाणी दिली गेलेली नाहीये। म्हणून या संदर्भात जे पाठपुरावा करणारे विजय मनसेचे पदाधिकारी विजय अहिरे त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत। विजू भाऊ, आपल्या प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। आपण या कामाची पोलखोल केली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही काय पाठपुरावा केला का, काय सांगणार, काय हालचाली आहेत? पाठपुरावा म्हणजे आमचं सतत आज देखील मोठमोठ्या ठिकाणी बातम्या आलेल्या, आमचा सतत पुरावा चालू आहे, अधिकाऱ्यांसंग फोनवर कॉन्टॅक्ट चालू आहे। तर महत्वाचा विषय असा आहे की हा जो रस्ता बनवला हा संपूर्ण नाशिक जिल्ह्याने बघितला की निकृष्ट दर्जाचं काम चालू होतं, तेही 26 जानेवारीच्या दिवशी। पण आज तुम्ही बघू शकता हा रस्ता बनवत असताना जनतेला इंटिमेशन देणं गरजेचं असतं। जिकडून येणारे रोड आहे, बायपास रोड असतात छोटे छोटे, त्या छोटे छोटे रोडवर इंटिमेशन देणं गरजेचं आहे की रोडचं काम चालू आहे किंवा काय आहे। तर तुम्ही इथं बघू शकता आता असा त्या साईडनी गर्दीतून मोठ्या बिल्डिंगांमधून येणारा रोड आहे आणि रोड एकदम असा उतारालाय। उताराला असल्यामुळे इकडे त्यांनी दगड टाकून ठेवलेले, पण तिकडून येणाऱ्या व्यक्तीला काहीच कळत नाही की इथे दगड टाकलेले आहे की काय। अशी पट्टे वगैरे बांधून खूप इंटिमेशन द्यावं लागतं। हे PWDचं म्हणा सरकारी काम असतं, ते जनतेला नुकसान होऊ नये आणि आपलं कामही व्हावं आणि आपलं कामही क्वालिटी व्हावं। पण अक्षरशः इथे दिसत आहे की अधिकारी आणि ठेकेदार वर्ग मिळून सर्व ठिकाणी पूर्ण नाशिक जिल्ह्यात महापालिका असो, पंचायत समिती असो किंवा कुठलेही असो, सरळ सरळ जनतेला मूर्ख बनवून चुकीचे कामं करून दिशाभूल करताय। तर हे रात्री एक गाडी गेली म्हणे आणि रात्री ते फसल्यामुळे इथे तिचा अपघात झाला, त्या गाडीचं खूप नुकसान झालेलं आहे आणि 2 व्हीलर बाईक वगैरे जात आहे, तर त्या देखील सर्कस म्हणजे सर्कस करून पुढे जावं लागतं असा विषय। म्हणजे जीव धोक्यात घालायचा सरकारी काम, आपल्या जीवासाठी रस्ते बनवायचे आणि आपला जीव धोक्यात घालायचा, हे आता सध्या जनतेला सगळं मनात येते, लक्षात येते।
आता 26 जानेवारीला हे काम चालू झालं तेव्हा तुम्ही उपस्थित होतात, परंतु आता 3 दिवस होत आहे, त्यावर पाणी सुद्धा देखील मारलेलं आपल्याला दिसत नाही, म्हणून ठेकेदाराचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे का असं तुम्हाला म्हणायचं? मी याच्यावर ठेकेदाराचं दुर्लक्ष होतंय का असं म्हणणार नाही. ठेकेदाराचं जरी लक्ष असेल पण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय असं माझं म्हणणं आहे. याच्यामध्ये ठेकेदार चुकीचा नाहीये. मी का सांगतो ठेकेदार चुकीचा नाही, कारण तो त्याचे कुठेतरी पैसे वाचवणारच आहे. कुठेतरी हे करायचं, काहीतरी कमी करायचं, निकृष्ट काम करायचं, आणि ठेकेदाराचं वाचवायचं काम आहे. पण त्याच्यावर जे लक्ष ठेवायचंय, त्याची क्वालिटी चेक करायची, त्याच्यावर जे पाणी मारायचं काम आहे, याचं रस्त्याचा स्तर किती आहे, त्याला किती खोदलं गेलं पाहिजे, हे सर्व लक्ष ठेवण्याचं काम अधिकाऱ्यांचं असतं. आणि अधिकारी सरळ सरळ ठेकेदाराला मिळून जनतेला लुटत असतात आणि घाणेरडे काम शहरांमधले करत असतात. आता तुम्ही म्हणताय जनतेची लूट झालेली आहे, हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे, याच्यावर आपण काय ऍक्शन घेणार, पुढचा प्लॅन आपला काय असणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांसंग देखील बोलणं झालेलं आहे. ते म्हणे आपण संपूर्णपणे या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावू आणि अन्यथा या गोष्टीचा हे सर्व हे करून आपण कायद्याच्या मार्गाने देखील जाऊ आणि आंदोलनाच्या मार्गाने देखील जाऊ, जेणेकरून हा रोड जो बनवला असेल तो उखडून यांना नवीन देखील बनवायला असं एक आमचं चर्चा चाललेली आहे. आता सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ती चर्चा करून आम्ही पुढच्या दिशा ठरवणार आहोत. निश्चितच आपण जर बघितलं तर त्यांनी चांगला आक्रमक पवित्रा घेतलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आपण बघतो आहोत. या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी जे काम झालं त्यावर कुठल्याही प्रकारचा सुरक्षेचा उपाय या ठिकाणी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला गेलेला नाही, हे आपण बघू शकतो. आपण जर बघितलं तर या कडेला जे वाहनं येतात ते पूर्णपणे त्याच्यावरून जातात. पूर्णपणे रस्ता जो आहे तो ढासळलेला दिसतो आहे आणि या ठिकाणी पण पूर्णपणे जे वाहनं येतात ते पूर्ण त्याला कुठल्याही प्रकारचा सुरक्षितता या ठिकाणी घेण्यात आलेली नाही, म्हणून या रस्त्याचं पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. म्हणून या ठिकाणी जे मनसेचे विजयारे आहेत त्यांनी पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेतला आहे. येणाऱ्या काळामध्ये आंदोलनं असतील, निदर्शनं असतील, या रस्त्या संदर्भात ते करणार आहेत आणि हा रस्ता नव्याने पूर्णपणे करण्यात यावा अशी देखील मागणी त्यांची जोर धरू लागलेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक.